नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ आणि जी सीरीज मी स्टार्ट करतोय ना, ती खूप खास असणार आहे. का? कारण का आज मी पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती टॉपर सेशन अरेंज करतोय आणि त्यामुळे आजपासून विद्यार्थ्यांना टॉपर सेशन पाहायला मिळतील माझ्या चॅनलवरती. कारण का आता 2024च्या सीईटीला हार्डली 30 ते 35 दिवस राहिलेले आहेत. मग 30 ते 35 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचंय? जे टाईम टेबल, ज्या स्ट्रॅटेजीज टॉपर्सनी फॉलो केलेत, त्या सगळ्या तुम्हाला देखील कळाव्यात यासाठी आजची ही टॉपर सीरीज मी स्टार्ट करतोय. खरं तर आज पहिल्याच टॉपर सेशन्समध्ये आज प्रथमेश जाधव आपल्यासोबत आहे आणि विशेष म्हणजे तो सुद्धा पी-आय-सी-टी ज्या कॉलेजमध्ये मी शिकतोय त्या पी-आय-सी-टी कॉलेजमध्ये सेम ब्रँचमध्ये आम्ही दोघं आहोत. म्हणजे पी-आय-सी-टी आय-टी ब्रँचमध्ये हा विद्यार्थी शिकतोय. तर पर्सेंटाईल मी तुम्हाला सांगतो. त्याचं टोटल पीसीएमचा जो स्कोअर आहे पर्सेंटाईल 99.52 इतकं पर्सेंटाईल आहे आणि विशेष म्हणजे पी-आय-सी-टी कॉलेजमध्ये आय-टी ब्रँचमध्ये त्याला TFWS थ्रू ऍडमिशन मिळालं आहे. लक्षात घ्या, TFWS ही फार मोठी गोष्ट आहे कारण का ओपन कॅटेगरीचा कट ऑफ या TFWS पेक्षा कितीतरी खूप कमी असतो. त्यामुळे 99.52% इतकं प्रथमेशने मिळवलेलं आहे आणि विशेष म्हणजे का ग्रामीण भागामधून येऊन कमीत कमी रिसोर्सेस मध्ये इतकं पर्सेंटाईल मिळवणं हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे प्रथमेश पुन्हा एकदा तुझं खरं तर आभार, कारण का मला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या इन्सेम्स एक्झाम्स वगैरे येतात, त्यामधून तू वेळ हो. काढून या चॅनलवरती टॉपर सेशनसाठी आलास. ठीक आहे, तर आता आपण सुरुवातीला प्रथमेशला मी काही क्वेश्चन्स विचारेल. पहिला क्वेश्चन प्रथमेश तुला हाच असणार आहे की आता सीईटीला राहिलेले 30 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मग आता सीईटी हो. जर तू अज्युम कर की त्या स्टुडंटच्या जागी जर तू जर प्रिपेअर आता जर करत असशील तर तुझी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? पुढच्या 30 दिवसांमध्ये तुझं प्लॅनिंग काय असलं पाहिजे? तर फर्स्ट ऑफ ऑल मी सांगतो की मी सह्याद्री ट्युटोरियल्स महेश सरांच्या क्रॅश कोर्समध्ये इनरोल होतो. तर महेश सरांनी काय केलं होतं की लास्टच्या म्हणजे तर आमचं सांगायचं ठरलं तर माझं होतं जॉग्राफी. तर आमचे जे बोर्डचे पेपर होते ते संपले होते 3 मार्चला. तर मॅथ्सचं पहिल्यांदा मी सुरू केलं होतं आणि पहिल्यांदा इम्पल्सला फॉलो खूप केलं होतं मी. इम्पल्सने आणि सह्याद्री ट्युटोरियल दोघांनी मला खूप हेल्प केली. तर महेश सरांनी काय केलं होतं की रोज डेली 2 चॅप्टर्स अपलोड करायचे ॲपवर. आणि तुम्ही काय करा की लास्टच्या 30 डेजमध्ये 2-2 चॅप्टर हे ट्राय करा की कम्प्लीट करायचं विथ त्यांचेवाले TPP पण सॉल्व करा आणि त्यांचेवाले चॅप्टर वाईज टेस्ट पण द्या. म्हणजे महेश सरांनी काय केलं होतं की एक हा मोठा चॅप्टर अपलोड करायचा आणि एक हा छोटा चॅप्टर अपलोड करायचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं ना करू की इंटिग्रेशन जर घेताय आणि त्याच्याबरोबर केमिस्ट्रीचं केमिकल थर्मोडायनॅमिक्स घेताय, मग ते दोघं पण चॅप्टर मोठे होऊन जातील, मग तुम्हालाच टाइम नाही पूर्ण अभ्यास करायला. मग असं करा की इंटिग्रेशन जर घेतलं तर 11चं स्ट्रक्चर ऑफ ॲटम जे की छोटं चॅप्टर आहे, मग ते ट्राय करा की कम्प्लीट करा. मग लास्टच्या म्हणजेच 30 काय, डेजमध्ये जर असं जर सगळेच हाय वेटेज चॅप्टर्स घेऊ नका, छोटे हो छोटे म्हणजे काय, एक इझी टॉपिक पण असू देत आणि एक हाय वेटेज पण असू देत, जेणेकरून हो बॅलन्स एक सांभाळून आपल्याला पुढे जाता बॅलन्स येईल. असेल. ठीक आहे. आणि हो दुसरी आणि गोष्ट अशी म्हणजे मग काय, एक दुसरी गोष्ट काय, तर विद्यार्थ्यांचा सगळ्यात मेन आता प्रॉब्लेम हा आलाय की वेळ कमी आहे आणि सिलेबस त्यांना जास्तीत जास्त कव्हर करायचा आहे, कारण का बोर्ड हो एक्झामच्या वर बेसिसवर काही काही विद्यार्थी फक्त प्रिपेअर करतायत. मग तुला काय वाटतं की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सिलेबस कसा कव्हर करता येईल या पुढच्या 30 दिवसांमध्ये? तर कमीत कमी वेळात तर तुम्ही पहिल्यांदा हाय वेटेज चॅप्टर घ्या. जसं की दादा पण ठीक आहे. त्याच्या चॅनलवर खूप व्हिडिओ अपलोड करतो, जसं की हाय हो. वेटेज चॅप्टर कोणते. केमिस्ट्रीचे जर फॉर एक्झाम्पल सायन्स झालं तर केमिकल थर्मोडायनॅमिक्स, त्यांच्यावर 3-3, 4-4 क्वेश्चन्स येतात. इनऑर्गॅनिक काही मुलं असं होतं की 11 स्किप करतात. 11 स्किप नका करू. 11 मधून एक एक क्वेश्चन येतो, तर तेही करा. आणि पहिल्यांदा हे प्रायोरिटी यांना द्या की हाय वेटेज चॅप्टर तुम्ही पहिल्यांदा करशाल. मॅथ्समध्ये पण इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, जे कॅल्क्युलसचा जो पार्ट आहे, डिफरन्शियल इक्वेशन, त्यांना आधी कम्प्लीट करा. त्यानंतर सर्वात मोठा जो चॅप्टर येतो तो म्हणजे वेक्टर मॅथ्स 1 मध्ये, ज्याचे की हा. 5 ते 7ही क्वेश्चन त्याच्यावर विचारले जातात काही काही वेळेस. तर असे चॅप्टर स्किप नका करू. तर लास्टच्या 30 डेजमध्ये या चॅप्टरला वेळ जास्त द्या, म्हणजे तुमचा कमी वेळात पण जास्त अभ्यास होईल आणि आउटपुट जास्त भेटेल तुम्हाला. आणि आउटपुट जर जास्त भेटलं तर मार्क्स पण वाढतील आणि अगदीच मग अगदीच. असेच चॅप्टर पहिल्यांदा फॉलो करा. आणि दुसरं म्हणजे काय, आता 30 दिवस राहिलेले आहेत, मग विद्यार्थी काय करतात, काय काही क्रॅश कोर्समध्ये एनरोल आहेत, काय काही ट्युशन्समध्ये वगैरे जात आहेत. मग आता या पुढच्या या 30 दिवसांमध्ये टाइम टेबल काय असलं पाहिजे, जे टाइम टेबल तू स्वतः फॉलो केलंस आणि विद्यार्थ्यांसाठी सजेस्ट करशील, असे 2-3 स्लॉट्स मला सांग जे विद्यार्थ्यांसाठी ओके. बेनिफिशियल असतील. हो. तर माझं जर टाइम टेबल सांगायचं ठरलं तर मी सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान उठायचो आणि पहिल्यांदा मला केमिस्ट्री खूप आवडायचं. तर मी पहिल्यांदा केमिस्ट्री करायचो आणि सकाळी तुम्ही पण हा प्रयत्न करा की केमिस्ट्रीचं रीडिंग जास्त करशाल. केमिस्ट्रीला
रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ऑर्गॅनिकलाही लाईक ते जे चार्ट्स असतात, जे डू यू नोचे किंवा जे आपले जे 4 चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह त्यांचे, त्याच्यामध्ये जे कॉमन नेमचे जे चार्ट्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे. तर हा ते वाचायचा प्रयत्न जास्त करा. त्याच्यावरती खूप खूप सिंपल क्वेश्चन्स येतात आणि जे आपल्याला मार्क्स गमवायचे नाही आहेत. ओके. सो आणि असं करा, पहिल्यांदा सकाळी उठल्यावर केमिस्ट्री करा. त्यानंतर दुपारी असं ट्राय करा की फिजिक्स करा. मॅक्झिमम टाइम हा फिजिक्सला द्या. असं खूप वेळेस सीईटी मध्ये खूप जणांचं असंच होतं की फिजिक्स हे वीक राहून जातं. केमिस्ट्री हे सिम्पल येतं फिजिक्स ॲज कम्पेअर टू जेई. हो ओके. तर जेईच्या कम्पॅरिझनमध्ये केमिस्ट्री हे सिम्पल येतं. तर फिजिक्सला जास्त वेळ द्या दुपारी. फिजिक्सची MCQ सॉल्व्ह करा आणि रात्री तर मी मॅथ्स करायचो. अगदीच. मॅथ्सची आणि MCQ वगैरे सॉल्व्ह करा. दुसरं म्हणजे काय, हो आता सगळ्यात जास्त एक डाऊट मला सुद्धा कमेंट्समध्ये विचारला जातो, जो पहिला काय, तर विद्यार्थी बोलतात की केमिस्ट्री होतं, मॅथ्स पण ठीकठाक होतं, परंतु हो जास्त प्रॉब्लेम येतोय त्या फिजिक्सच्या न्यूमरिकल्समध्ये. का? कारण का हो फक्त थिअरी करून करून तिथं उपयोग होणार नाहीये. तुम्हाला ते हो अंडरस्टँड करायला पाहिजे की फंडामेंटली तुम्ही जरा कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. मग तुला काय वाटतं की फिजिक्सचे न्यूमरिकल्स तू कसे सॉल्व्ह करावं होतास? मग विद्यार्थ्यांनी आता काय करायला पाहिजे फिजिक्सच्या न्यूमरिकल्ससाठी? हो. तर फिजिक्स जर सांगायचं ठरलं तर फिजिक्स म्हणजे पहिल्यांदा इनिशियली माझं पण खूप वीक होतं. मला ओके. मॅथ्स आवडायचं. मॅथ्स मी बोर्ड हा पर्यंत खूप चांगलं केलेलं होतं. मी MCQ पण सॉल्व्ह करायचो. पण असं होऊन जातं की आपण फिजिक्स हे मागं सोडत चालतो. असं वाटतं हो. की यार म्हणजे करू वाटत नाही असं. जर अगदीच MCQ अगदीच. सॉल्व्ह झाले तर आपला कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. केमिस्ट्रीचे इझी असतात. केमिस्ट्री होऊन जातं. हो मॅक्झिमम जणांचं होऊन जातं केमिस्ट्री. पण फिजिक्सला प्रॉब्लेम येतो तो म्हणजे कॉन्सेप्ट वाईज. तर असं होतं, फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर फिजिक्समध्ये वेव्ह ऑप्टिक्स आहे 12th चा. हो तर त्याचे काही MCQ हे हार्ड येतात. ओके. पण मी काय केलेलं की सह्याद्री ट्युटर म्हणजे महेश सरांना तर फॉलो करायचो. पण महेश सरांनी आम्हाला तेही सांगितलं होतं की जर कॉन्सेप्ट नाही समजलं तर निशांत सरांना फॉलो करा. तर निशांत सरांना नक्की फॉलो करा तुम्ही. हो त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते एकदम कन्सेप्च्युअली क्लिअर होशाल तुम्ही. आणि अगदीच. फिजिक्सला तेच ट्राय करा आणि गिव्ह अप नका करू फिजिक्सला. हो म्हणजे काही वेळेस असं कॉन्फिडन्स लूज होतं की यार हे MCQ सॉल्व्ह होत नाही, ते MCQ सॉल्व्ह होत नाही. मग फक्त असं वाटतं की नाही फक्त मॅथ्स आणि केमिस्ट्रीवर सीईटीचं 99 होईल. पण असं नाहीये, तिन्ही पण बॅलन्स करावं लागतं. फिजिक्सला स्किप करू नका. फिजिक्सला ट्राय करा की MCQ हे मॅक्झिमम सॉल्व्ह करशाल आणि अगदीच PYQ वर फोकस करा फिजिक्सच्या. हो, मग माझा जास्तीत पुढचा जास्त. प्रश्न तोच असणार आहे, की आता शेवटचा हो जो मंथ आहे, याच्यामध्ये तू कोणते रिसोर्सेस फॉलो केले होतेस आणि ज्याच्यातून तू 99+ पर्सेंटेज स्कोर केलेतस, आणि विद्यार्थ्यांनी आत्ताच्या या स्टेजला शेवटच्या मंथमध्ये कोणती बुक्स फॉलो केले पाहिजेत किंवा तुझे बेस्ट हो रिसोर्सेस काही सजेस्ट करशील का? ओके ठीक आहे. तर मी जसं सांगितलं की मी महेश सरांच्या क्रॅश कोर्सला होतो. तर हो मी प्रत्येक इंडिव्हिज्युअली प्रत्येक विषयासाठी सांगतो. तर हो फिजिक्सला तर महेश सर बेस्ट आहेच. हो त्यानंतर सर्वात बेस्ट म्हणजे निशांत सर. निशांत सर हां सर्वात बेस्ट युट्यूबर. हां ते प्रत्येक कन्सेप्ट एकदम भारी शिकवता. आता म्हणजे ओके इम्पल्सवर त्यांनी आमच्या वेळेस पण फ्री व्हिडिओ टाकलेले होते खूप हां चॅप्टरचे. आय थिंक जवळजवळ सगळ्या चॅप्टरचे त्यांनी फ्री व्हिडिओ अपलोड केले होते. ते काय करतात की हां कॉन्सेप्ट झाली की लगेच MCQ घेतात. मग त्यामुळे क्लॅरिटी ओके येते आणि आपल्याला पण हां ते रोड मॅप सांगतं की असं ट्राय करा. चॅप्टर वाईज MCQ पण सॉल्व्ह करा. हां. तर मग त्यामुळे PYQ फिजिक्सला सॉल्व्ह निशांत करणं सरांना. गरजेचं आहे का? म्हणजे किती इयर्सचे हो PYQs तू सजेस्ट करशील? हो. तर मी 2023 ला होतो. तर मी हां 2023 ला 21, 22 आणि 20 चे म्हणजे हां लास्टचे 3 इयरचे PYQ सॉल्व्ह केलेले. हो. अगदीच. कारण PYQ हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. हां महेश सर पण कायम त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगत राहतात की PYQ हो सर्वात इम्पॉर्टंट आहे. जसेची तसे क्वेश्चन्स रिपीट होतात. त्यामुळे खरं आहे. PYQ फॉलो करा. आणि त्यानंतर दुसरा विषय जर सांगितलं तर केमिस्ट्रीला महेश सर तर आहेच बेस्ट. हो त्यानंतर इम्पल्सचे जगदीश वाघ सर सर्वात हां बेस्ट. म्हणजे त्यांची ऑर्गॅनिकचे व्हिडिओ सर्वात एकदम टॉप नॉच लेवल चे व्हिडिओ ओके असतात त्यांचे. मी केमिस्ट्रीला ऑर्गॅनिकच्या वेळेस वाघ सरांचे व्हिडिओ बघितले होते इम्पल्सचे. ओके आणि प्रार्थना मॅम पण चांगल्या आहेत. मी पॉलिमर वगैरेचे व्हिडिओ मॅडमचे बघितले हां होते. मॅडमने एकदम छान थेरी शिकवली त्यात. आणि त्यानंतर मॅथ्सला जर सांगायचं झालं तर मॅथला क्रॅश कोर्समध्ये आम्हाला होते जगदाळे सर. तर ओके. जगदाळे सरांनी इंटिग्रेशन वगैरे एकदम छान शिकवलं होतं. आणि मला एक वाटतंय की आता बघ विद्यार्थ्यांना काय वाटतंय की गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे जेई मेन्सच्या लेवलची सीईटीची डिफिकल्टी लेवल वाढली असं हो विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. मग ते खरंच इतके क्वेश्चन्स टफ येतात का, की तुला काय वाटतं की खरंच ती डिफिकल्टी लेवल आहे, की हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच क्वेश्चन्स येतात जेई मेन्सच्या लेवलचे? कोणत्या सब्जेक्टमध्ये डिफिकल्टी लेवल वाढली असं तुला वाटतं गेल्या वर्षीच्या हो. अनालिसिस वरून? तर आमच्या वेळेस जर सांगायचं ठरलं तर कसं होतं की मी जेवढं अनालिसिस केलेलं
तर 2022 पासून जी मॅथ्सची लेवल आहे ती खूप वाढलेली आहे. हो 21चा जर विचार केला आणि 20चा जर विचार केला तर जे आपले टेक्स्टबुकचे जे क्वेश्चन्स आहे मॅथ्सचे तर ते मिससेलेनियस वगैरे मधले किंवा प्रॅक्टिस सेट मधले तेही क्वेश्चन सीईटीला यायचे, पण आता ते पूर्णपणे जसं काही बंदच झालंय, निग्लिजिबल झालंय, ते पूर्ण येत नाही आता ते पूर्ण थोडेसे. आणि हो सीईटीची जी मॅथ्सची लेवल आहे ती थोडी जेई मेन कडे वळालेली आहे. बाकी केमिस्ट्री आणि फिजिक्सचा जर विचार केला तर ती तीच लेवल आहे, बाकी काहीच नाही. पण मॅथ्सचं हे हार्ड होतंय थोडंसं आणि ही खरंच आहे. तर हीच रियालिटी. आणि मॅथ्सचं तुम्ही काय करा की अंकुश सरांनी काय केलेलं की जेईचे पीवायक्यू घेतलेले होते इंटिग्रेशनचे, त्यामुळे ते जे क्वेश्चनची जी म्हणजे जी मेथड असेल ती आपल्याला कळते. त्यामुळे मॅथ्सला काय करा की बेटा आता 3.0 चालू केली ना अंकुश सरांनी, तर तिला फॉलो करा. नक्की नक्की. आणखीन आता मला सांग, आता म्हणजे वेळ कमी शिल्लक आहे त्यामुळे विचारतो की शेवटच्या म्हणजे या 1 मंथ मध्ये तू विद्यार्थ्यांना काही बोनस टिप देशील का, की तुझ्या लास्ट 2 वर्षांचं प्रिपरेशन असू दे त्यावरून या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी काही बोनस टिप देशील का, जे विद्यार्थ्यांना खरंच हेल्पफुल होते लास्टच्या मंथ मध्ये प्रिपरेशनसाठी? हो, तर लास्टच्या मंथ मध्ये काय करा की मॅक्झिमम हा वेळ सिलेबस कव्हरिंगला तर द्या. हाय मी जसं सांगितलं की हाय वेटेजचे चॅप्टर्स असतील ते पहिल्यांदा करा. त्यानंतर फिजिक्स हे स्किप करू नका. खूप मुलं असं करतात की नाही 11चं फिजिक्स हे सोडून द्यायचंय असं. काय तेच होत जातं की 12th पर्यंत जेव्हा आपण येतो तर 12चं बोर्डचा अभ्यास आपण केलेला राहतो, तर फिजिक्स होतं 12चं थेरी होते, पण 11ची थेरी ही आठवायला थोडा प्रॉब्लेम. तर लास्टच्या डेज मध्ये रिव्हिजन सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते. त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट येते ती म्हणजे मॉक टेस्ट. मॉक टेस्ट ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मी स्वतः टोटल 11 मॉक टेस्ट दिलेले होते. ठीक आहे. मला सांग प्रथमेश की तुझा मॅक्सिमम किती स्कोर होता मॉक टेस्ट मध्ये? जेवढं मला आठवतं अराउंड 153च्या आसपास गेला होता लास्ट पर्यंत. कारण का मी बघितलं की त्या मॉक टेस्ट सोबत अनालिसिस पण खूप इम्पॉर्टंट आहे, त्याबद्दल सुद्धा थोडं सांग. अनालिसिस हो, त्याबद्दल जर सांगायचं ठरलं तर दादा तुझंच सांगितलं होतं माझ्या वेळेस. तर मी काय केलं होतं की एक वही बनवली होती आणि त्याच्यामध्ये मी फर्स्ट मॉक टेस्ट पासून ते लास्ट मॉक टेस्ट पर्यंत जेवढी माझी म्हणजे इम्प्रुव्हमेंट होईल. फर्स्ट मॉक टेस्ट झाली की मला कोणत्या गोष्टी अशा होत्या की जे आठवलं नाही, एखादी रिॲक्शन असेल, कोणती रिॲक्शन मला आठवलं नाही, एखादा फॉर्म्युला असेल तो मला आठवला नाही, तर ते मी ट्राय करायचो की ते मी नोट डाऊन करून ठेवेल आणि त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायचा प्रयत्न करेल. आणि जेव्हा मी सेकंड मॉक टेस्ट जेव्हा देईल किंवा जी दुसरी मॉक टेस्ट जेव्हा मी द्यायला जाईल तर तेव्हा मी त्या गोष्टी रिवाईज करेल आणि नंतर मग तरच मी मॉक टेस्ट देईल. आणि महेश सरांनी पण आम्हाला सांगितलं होतं की जे मॉक टेस्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन असे वाटतं की खूप किचकट आहे तर ते तुमच्या रिव्हिजन नोट्समध्ये ऍड करा. म्हणजे लास्टला जेव्हा सीईटी एक्झाम असेल किंवा मॉक टेस्ट द्यायची असेल तर तुम्ही ते रिवाईज करून जाशाल, कारण पीवायक्यू सर्वात इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहितच आहे. तर त्या पद्धतीने हो. आणि अजून जर सांगायचं ठरलं तर वही तर बनवाच आणि आणि स्लॉट निवडून घ्या की 9 ते 12 किंवा 2 ते 5 या 2 स्लॉट मध्येच तुम्ही मॅक्झिमम मॉक टेस्ट द्यायचा प्रयत्न करा. कारण काय होतं की 2 ते 5 दुपारचा जो वेळ असतो त्यामध्ये आपण जेव्हा घरी मॉक टेस्ट देतो तर त्यावेळेस असं होतं की दुपारच्या टायमिंगला थोडं झोपायचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे एखादे फॉर्म्युला ऍडजस्ट करता येत असं काहीतरी होतं, ऍडजस्ट होत नाही. आणि मग ती सवय आपल्याला लास्ट जेव्हा सीईटी होते ऍक्च्युअल तेव्हा पण ती नसायला हवी आपल्याला. मग त्यामुळे काय करा की 2 ते 5 मध्ये जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. आणि 9 ते 12चा हा टायमिंग कसा आहे की तो हा इफेक्टिव्ह टायमिंग असतोच, कारण तो सकाळचा वेळ असतो. मग त्यामुळे तेच खरंय. खरं तर प्रथमेश थँक्यू तुझे, कारण का तू खूप इम्पॉर्टंट टिप्स आणि मला माहिती आहे कारण का 99.52% खूप म्हणजे PIसाठी TFWS ब्रँच तू मिळवलंयस. आणि पुन्हा एकदा थँक्यू, कारण का तुझ्या ज्या इम्पॉर्टंट टिप्स आहेत त्या विद्यार्थ्यांना नक्की हेल्पफुल होतील. जे विद्यार्थी आता प्रिपरेशन करतायत त्यांची जे डाऊट्स असतील ते खरंच त्यांचे जे डाऊट्स होते तेच मी तुला विचारले होते. आय होप सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की बेनिफिशियल होईल. आजचा हा व्हिडिओ खरं तर मी इथंच एंड करतोय. पुन्हा एकदा प्रथमेश तुझे थँक्यू. मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय.